नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणार आहोत नागपूरला आपल्या गावदेवीच्या दर्शनासाठी. तर नेहमीप्रमाणे आपला हा प्रवासही आपल्या तवेराने समृद्धी महामार्गाने करणार आहोत. सर्वप्रथम पहिले सिन्नर सोडल्यावर आपण पोचलो समृद्धीच्या एंट्री पॉईंटला आणि थोडेसे पुढे जाताच आपल्याला नागपूर 585 किलोमीटरचा फलक लागला. रस्ता असा होता की लवकर एक गाडीही दिसत नव्हती. 6 पदरी रस्ता आणि गाडीचा वेग ताशी 100 किलोमीटर. तसे आमचे गणेश मामा हे बऱ्याच वेळेस समृद्धी महामार्गावर येऊन गेल्यामुळे त्यांच्यासाठी काही नवीन नव्हते. वाटेत बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे कामही सुरू होते. जसजसे पुढे जात होतो तसतसे नागपूरचे अंतर कमी होत चालले होते. पुढे वाटेत नंतर छोटासा बोगदाही लागला. त्यातून जाण्याची एक मजा वेगळीच होती. रस्त्यात मध्ये बऱ्याचदा सतर्क राहा, सुरक्षित राहाचे फलकही लागले. सिन्नरवरून चढल्यापासून फक्त आणि फक्त सिमेंटचे रस्ते हेच दिसत होते. मग थोड्या विश्रांतीसाठी आम्ही एका पेट्रोल पंपावरती थांबलो आणि त्यानंतर गाठले ते डायरेक्ट नागपूर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो आमच्या देवीच्या दर्शनासाठी. हा प्रवास देखील 1 ते 1.5 तासाचा होता. त्यातच वाटेत जाताना MECBचे वीज निर्मिती केंद्र देखील लागले. आमची देवी ही एका छोट्याशा गावामध्ये वसलेली आहे, ज्याचा रस्ता संपूर्ण घनदाट जंगलातून जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूस घनदाट जंगल होते आणि जसजसे पुढे गेलो तसतसा रस्ताही संपत आला. एक खडतर प्रवास. दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे आमच्या गाडीचा वेगही हळू झालेला आणि शेवटी पोहोचलो आमच्या आईच्या मंदिराजवळ. मंदिरामध्ये स्वच्छता करून देवीची पूजा अर्चा केली आणि सर्वांनी एक एक करून आरती देखील केली. आरती झाल्यानंतर काही फोटो सेशनही केले. मंदिराच्या एका बाजूला एक छोटीशी नदी आहे. मग काय तर, पायी चालत चालत नदी बघण्याचा मोहच आवरना. पण जवळ पोचताच नदीचे पाणी हे पूर्णपणे आटलेले होते. त्यातच आमच्या मामांनी कौट तोडायचा प्रयत्न केला, पण मात्र रिकाम्या हातानेच माघारी फिरले. थोडे पुढे प्रवास करत पोहोचलो आम्ही आमच्या वडचिंचोली गावात. इथलं वैशिष्ट्य असं की एक वडाचे झाड आणि त्याच्या पारंब्यांनी तयार झालेलं अख्खं वडाचं जंगल. आणि इथे आहे तेजुद्दीन बाबांची दर्गा. दर्गेचे काम अजून सुरू असून तेथेच एक पुरातन काळातील विहीर आहे. ती विहीर बघितल्यानंतर जणू काही एक पिक्चरचा सेटच आठवल्यासारखे होते. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर विहिरीची खोरीची जाणीव होते. ह्याच परिसरामध्ये आम्हाला एक महादेवाचे सुंदर मंदिरही आहे. शांत वातावरण, वडाची सावली आणि अगदी स्वर्गात असल्याची अनुभूती. अशा ठिकाणी असलेले हे एक महादेवाचे सुंदर असे मंदिर. इथून आता पुढे आम्ही गेलो आमच्या शेतीवरती. नुकतीच कपाशीचं पीक काढून झालेलं होतं व काही बाकी होतं. ते दिसताच आपल्या घरचे लागले कापूस काढणीला. शेतामध्ये टोमॅटो, मिरची आणि वालाच्या शेंगाही होत्या. मग त्या वालाच्या शेंगा बघून आम्हाला इथं फोटो काढण्याचा मोह काही आवरेना. फोटो सेशन केल्यानंतर आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला. अर्ध्या रस्त्यात गेल्यावरती आम्हाला दिसला शेगावचा फलक. मग काय तर, गाडी वळवली शेगावच्या दिशेने. रात्री विश्रांती घेऊन सकाळी दर्शन घेण्यासाठी गेलो. सुट्टी असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. पण आपलं दर्शन झालं आणि दर्शन घेतल्यावर नेहमीप्रमाणे फोटो सेशन झाले. त्यानंतर बाहेर येऊन शेगावची फेमस कचोरी खाल्ली आणि थेट प्रस्थान केलं आपल्या घराकडे नाशिकला. आणि घराकडे जायचं म्हटल्यावरती आमचे मामाश्री अगदी आनंदाने गाडी हाकत होते. तर हा होता आमचा नागपूरचा प्रवास.
आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.